गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. निफाड तालुक्यातील सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड व ARES फाउंडेशन यांच्या मदतीने अखेर सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करून जीवनदान देण्यात आले. अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक 6 जून रोजी पहाटेच्या सुमारास सोनगाव येथील शेतकरी विष्णू लक्ष्मण गावले यांच्या गट नंबर 159 मधील घराजवळील गोठ्यात बिबट्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता पारडी स्वतःचा जीव वाचवत पळाली, पण त्या पक्षाचा पाठलाग करत असताना जवळच असलेल्या विहिरीत बिबट्या पडला. ही गोष्ट सकाळी गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सोनगाव राजाराम खालकर यांच्याशी संपर्क करून घटनेबद्दल माहिती दिली. खालकर यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क केला असता घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक मनमाड शिवाजी सहाणे, येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल गुघे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्राचे निफाड येथील आधुनिक बचाव पथक व ARES फाउंडेशन टीम यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्यासाठी खाट सोडून ठेवली असता बिबट्याने त्या विहिरीत खाटेचा आधार घेऊन स्वतःला सुरक्षित केला. विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवनदान दिले. पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले. यावेळी वनपाल मनमाड गोपाल राठोड, वनरक्षक विंचूर विजय दोंदे, आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी, ज्ञानेश्वर पवार, सुनील भुरुक, ARES फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुशांत रमेश अमोल सोनवणे, हेमंत वानले, मोहन जगताप, शरद जाधव, करण पवार, राहुल गुंजाळे उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच मनीषा गाडे, तलाठी, पोलीस पाटील व सोनगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, इंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.